गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आमचा पहिला ब्लॉग आहे. किती वाजले रे विनायक? टाईम करायला 7:30. आम्ही लेट झालो आपण. ए अक्का झाला का वरून तुझं? झालं ना अजून वरून? चल घे कॅटली घे. विनायक कॅटली घे चल. जय देवा. चल कॅटली घे चल. चला काय आम्ही. चला आता आपण जाऊ हॉटेलला. चला मित्रांनो हॉटेलला जाऊ आता. चल चाललो आम्ही आता हॉटेलला. आज थोडं लेट झालो का रे आपण? हो लेट झालो आपण. खांब्यावरची लाईट सुद्धा वाटते भाई. थंडी नाही रे आज तेवढी आहे ना? नाही तेवढी नाही. ठंडी नहीं है आज कुछ भी. सुंदर ते ध्यान उभे विटेवारी. सुंदर ते ध्यान उभे विटेवारी. हे बा जयंत कशी आलो आपण. स्वामीसोबत मंदिराचं केंद्र आहे. आपलं हॉटेल हे आलं. आपलं हॉटेल आलं. चलो हॉटेल खोलेंगे अभी. चल उघड भाई तू. झुप ए विनायक भाई तू नाही का आतमध्ये घे. मी नाही का मंदिरात जाऊ. ठीक आहे विनायक तो बंद बाहेर घेते. आपण जाऊ नये मंदिरात. चला पुक पुक पुक. ए ब्लॅकी चल माझ्यासोबत चल इकडे. अरे माझ्यासोबत चल म्हणलं तुला ब्लॅकी इकडे. मंदिरात साफसफाई सुरू आहे मित्रांनो. आपण थोड्या वेळानंतर जाऊया. तोपर्यंत आपण आपलं काम करूया. मित्रांनो हे बघा आपली किचन. आता तुम्हाला हे दिसणार आहे सगळ्या व्हिडिओमध्ये समोर. हे किंवा आपलं हे बाहेरचं हॉटेल वगैरे. हे विनायक लाईट बंद कर रे. लाईट सुरू आहे. हे ट्यूबलाईट. हे बघा विनायक नाही का आता आतमध्ये सगळं सामान घ्यायला बाहेर सगळं. आणि मी नाही का चायची तयारी सुरू केली आता. चला थोड्या वेळाने भेटू. मी चहा पण केला. सांबार पण झाला माझा. आता इडली पण होत आहे. विनायक सगळं झालं का साफसफाई होती विनायक? लास्ट का? कर चला बघूया आता काय होते ते. हे बघा मित्रांनो आम्ही नाही का आता याच्यामध्ये भविष्य वाचू लागलो पेपरामध्ये. तर याच्यामध्ये लिहून आहे लोकांशी नाही कुणाशी संबंध खराब असतील तर ते सुधारतील. पण त्यासाठी तुम्हाला स्वतःहून पुढाकार घ्यावा लागेल. म्हणजे संबंध सुधारतील बाई. संबंध वाईट राहिले बरे. राहू दे संबंध वाईट आहे की नाही. राहू दे बाई संबंध वाईट राहू दे. नाही बोलायचं आम्हाला त्याला बाई. समोरच्या माणसालाच नाही बोलायचं. संबंध खराबच ठेवायचे त्या माणसासोबत. तो चला बाई चला मंदिरात जाऊया आता मित्रांनो. आपण मग जाऊ नाही शकलो. मग आतपर्यंत नाही जाऊ शकलो कारण की मग साफसफाई सर्व होती. बघा ब्लॅकी इथं असतो नेहमी. ब्लॅकीचा हेच आहे जागाच आहे ब्लॅकीची. काय नाही रे.
झालं मित्रांनो, पाया पडल्या आपण. तुम्ही पण पाया पडून घ्या व्हिडिओ पॉज करून. ते आभाळ मित्रांनो किती आलं यार, एवढं भयंकर आभाळ आलं. अरे बापरे, म्हणजे डिसेंबरमध्ये पावसाळ्याचे लक्षण म्हणजे काय कमालच आहे राव. आभाळ किती खराब आहे हो काका. एक तर पाऊस तरी आहे म्हणा, नाही तर नुसतंच. आता मित्रांनो दुपार झाली. आता काय दुपार तुमचं निवांत असते, आमच्या हॉटेलमध्ये काय नसते. आता आम्ही फक्त विचार करतो आहे की नाही काय रील टाकायची वगैरे. विचार रील टाकायचा म्हणजे मी करतो विचार, याला आता काही ते खूप विचार करते पण मन तरी पण मला विचारते. हो. हे बघा मित्रांनो, विनायक साफसफाई करत आहे. आता 5 वाजून गेले. 5 वाजता मम्मी म्हणते झाडून घ्यायचं म्हणते, त्यामुळे विनायक रोज झाडते या टाईमला. ए ब्रो आरामशा. आता विनायक पॅकअप करायला आपल्या हॉटेलचं. आता मी खालचं करतो, विनायक तोपर्यंत वरचं करते. चला थोड्या वेळानं हे बघा मित्रांनो, सगळं घेतलं आता विनायकनं आतमध्ये. आता हे बघा संध्याकाळचे 8 वाजत आहे. सर विनायक बंद कर. ओके, चला आता आपण जाऊ घरी. बघा मित्रांनो, आम्ही पोहोचलो घरी. आता गेट लावून जायचं की भाई. मम्मी आम्ही आलो. आता काय केलं तू? किसके वाजते? व्हिडिओ काढू लागलो भाई. जेवायला काय केलं? पनीरची भाजी, भात. हे काय भजे, पोळ्या, कोशिंबीर. इकडे असे कोणते ते टाकणार सगळं. इकडे काय सुद्धा केलवणची तयारी का? पण साक्षीच्या केलवणची तयारी स्वतःच ती करायला आहे की नाही. इथं फक्त तू बसशील का जेवायला एकटी? नाही वा, हिचा पाठ गीत टाकला, रांगोळी गिंगोळ टाकली म्हणून म्हणलेला मी. इकडे बघ साक्षी, मी तुझा व्हिडिओ काढतो. इकडे बघ. निकाल ब्रो, अब रांगोळी निकाल तू. काय हिला मदत काय करू मी? ते त्याच्यामध्ये काय कलर बरा होता. विनायक कुठे गेला? अभी सुरू केला म्हणजे आम्हाला. हां लाईट लावू दे मला पहिले. काय लावलं मम्मी? हे काय दिवे? आज नागदिवाळी. हरभऱ्याची भाजी बी लावली का? वांग्यावर लावून एखादा. वांग्यावर वांग्यावर लावून मला आवडते ना वांगे. जामून बी गेले का? पाक कर ना मग तुझ्यासाठी. अच्छा. आज मित्रांनो आमच्या घरी योगायोगान नाही का, साक्षीचं केळवण बी आहे आणि अक्काचा पावनसार बी आहे ना मम्मी. अरे हां, नागदिवाळी बी आहे, अक्काचा पावनसार बी आहे, केळवण बी आहे. 3 गोष्टी आहे आमच्या घरी आज. तेच म्हटलं ना मी पण. फटाकडे कमी पडून आपण. हे बघ बापरे, खतरनाक काढली बा. याने किती घंटे घातले आम्ही ना? 5 घंटे का? हे बघा, हे आर्ट आहे आणि हे आर्टिस्ट आहे इथं. आणि आयडिया सांगणार इथं मम्मी माझी बसली. अक्का स्वयंपाक झाला की नाही अजून? नाही झाला. हां हां, या टाक सगळं टाक ना कोशिंबीर मध्ये अक्का. हे आहे कोशिंबीर बघा. हे बघा ओव्हर ॲक्टर. तू किती घेतले पैसे बाय ॲक्टिंग करायचे? 10 रुपये 150 रुपये दे का? जेवायला जामून, पनीर, कोशिंबीर, भजे, जिलेबी, जिरा भात, तिळाची पोळी, साधी पोळी आणि थोडेसे पापड आणि स्नॅक्स वगैरे. साईडला ते. तर मित्रांनो झालं आता आमचं जेवण वगैरे. आता काय नाही झालं मॅगी. आता आपण आपला ब्लॉग बंद करूया. म्हणजे आमच्या चॅनलला फॉलो करा. हां फॉलो करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला आवडलं तर फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर सुद्धा करा. तुम्हाला आवडलं तर आमच्या चॅनलला फॉलो करा. हां ठीक आहे. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.